औरंगाबादच्या वैजापूरनंतर सिल्लोड आणि खुलताबादेतही तालुकास्तरीय मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी प्रमुख मागणी करत दोन्ही तालुक्यातील मराठाजन रस्त्यावर उतरले होते। खुलताबादेत भद्रमारुती मंदिरापासून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला, तर सिल्लोडमध्ये संभाजी चौकातून निघालेल्या मोर्चाचा आंबेडकर चौकात समारोप झाला। चंद्रपूर महापालिकेनं मालमत्ता करात केलेल्या दरवाढी विरोधात शिवसेनेने धडक मोर्चा काढला। पालिका प्रशासन हा कर वाढवून जनतेवर अन्याय करत असल्याचा आरोप करत वाढीव मालमत्ता कर रद्द करा, पाणी पुरवठा सुरळीत करा, शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा आणि व्यापाऱ्यांना लीजवर दिलेल्या गाळ्यांचे मालकी हक्क द्या अशा मागण्या यावेळेस करण्यात आल्या। सरकारी नोकर भरतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी नांदेडमध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। गेल्या 5 वर्षांपासून सरकारने नोकर भरतीत कपात लागू केली आहे, तसंच अनेक जागा रिक्त असतानाही त्या भरल्या जात नाहीयेत। त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। आदिवासींच्या जमिनीतून गौण खनिज चोरी केल्यास मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नंदुरबारमध्ये प्रकल्प बाधितांनी ठिय्या आंदोलन केलं। गेल्या 20 वर्षांपासून वनजमीन हक्क प्रश्नाचा प्रस्ताव शासनाकडे पडू नये। आजही हजारो आदिवासींना वनजमिनींवर हक्क मिळालेला नाही, तो हक्क मिळावा यासाठी सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती, पण जिल्हाधिकारीच उपस्थित नसल्यानं दावेधारकांनी ठिय्या आंदोलन करून आपल्या मागण्या मांडल्या। आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त पंढरपुरातल्या कोळी महादेव जमातीनं अर्धनग्न आंदोलन केलं। चंद्रभागेच्या वाळवंटातील महर्षी वाल्मिकींच्या मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आलं। कोळी महादेव जमातीला सर्व न्याय हक्क मिळावेत, कोळी महादेव जातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र मिळावं, तसंच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं स्मारकही उभारण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। अतिरिक्त वीज बिलाला वैतागलेल्या वीज ग्राहकांनी सोलापूरच्या वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला। गेल्या 6 महिन्यांपासून घरगुती वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवली जात आहेत। याविषयी तक्रार करूनही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कसलीच दखल घेतली नाही। अखेरीस मोर्चा काढत वीज वितरणाचे अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांना घेराव घालून वीज ग्राहकांनी आपला रोष व्यक्त केला। धुळ्यात शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्धनग्न आंदोलन केलं। पीक कर्ज तात्काळ उपलब्ध व्हावं, कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शिरपूर तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। पीक कर्ज देण्यास विलंब करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे आदेश असतानाही शेतकऱ्यांना कर्ज वाटप होत नाहीये, त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यवतमाळमध्ये अखिल भारतीय किसान सभेनं आंदोलन केलं। शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतकरी आणि बालमजुरांना वयाच्या 80व्या वर्षानंतर पेन्शन लागू करावं, कृषी पंपाचं वीज बिल माफ करावं अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। समान नागरी कायद्यासाठी धुळ्यामध्ये हिंदू एकता समितीने निदर्शनं केली। देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होत आली तरीही विविध धर्म जातीपातीच्या नावाखाली वेगळे कायदे राबवले जात आहेत। हे चुकीचं असून निधर्मी असलेल्या भारतात लवकरात लवकर समान नागरी कायदा अंमलात आणावा अशी मागणी करत यावेळेस करण्यात आली। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वडशिवणे गावातला तलाव शेतीच्या पाण्यानं भरला जातोय। या तलावात उजनीचं पाणी सोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते, मात्र ती पूर्ण केली जात नसल्यानं अखेर शेतकऱ्यांनी शेतामध्ये मोटर लावून उजनीतल्या पाईपलाईननं पाणी तलावात सोडलं जात आहे। प्रशासनाने याची दखल घेत पाणी सोडलं नाही तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। गंज आलेल्या तोट्यांना निवडून दिल्यास केंद्र आणि राज्याचा निधी मिळणार नाही असं वक्तव्य वर्ध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे। लवकरच नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, त्यात भाजपची सत्ता आल्यास वर्ध्याला 100 कोटी रुपयांचा विकास निधी दिल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। अमरावतीच्या महापालिका शाळांमधल्या 300हून अधिक शिक्षकांचा जुलैपासूनचं वेतन रखडलंय। गेल्या 4 महिन्यांपासून पगारच न झाल्यानं दिवाळी साजरी करणार तरी कशी याचा प्रश्न शिक्षकांनी विचारलाय। नाराज झालेल्या शिक्षकांनी दिवाळीपूर्वी संपूर्ण वेतन देण्याची मागणी केली आहे। खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून बीड तालुक्यातल्या मैदा गावातील एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। शेतकऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मैदा पोखरी गावातील रामा देवकते या शेतकऱ्यानं खासगी सावकाराकडून व्याजानं 5,000चं कर्ज घेतलं होतं। या 5,000चे 2 लाख रुपये झाल्याचं सांगून सावकारानं पैशासाठी तगादा लावला होता। वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील
पारडीताड गावातल्या शेतकऱ्याच्या सोयाबीन गंजीला आग लागून लाखोंचं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीन सोंगून गंजी लावण्याची कामं सुरू आहेत, मात्र काही समाजकंटक या गंजीला आग लावून शेतकऱ्यांचं नुकसान करतायत। त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींना त्वरित पकडण्याची मागणी केली जाते। नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा बुरहाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनतोय। गुजरात आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य नीट झालंय। छोटे मोठे नव्हे तर चक्क 1-2 फूट खोल खड्डे या महामार्गावर दिसत आहेत आणि या खड्ड्यांनी अनेकांचा जीव घेतलाय। त्यामुळे तातडीने या रस्त्याची डागडुजी करावी, नाहीतर आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिलाय। रानडुकराची शिकार करून त्याची मांस विक्री करणाऱ्या दोघांना मूलचेरा इथल्या वनकर्मचाऱ्यांनी अटक केली आहे। कार्तिक शंकर सरकार आणि मनोज अनंत डाली अशी आरोपींची नावं आहेत। गडचिरोलीतल्या मूलचेरा तालुक्यातील देवनगरमध्ये रानडुकराची शिकार करून मांस विक्री होणार असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यातल्या दिवरी शिरपूर चेकपोस्टवर कागदपत्र तपासणी आणि वजन करताच ओव्हरलोड ट्रक पळवून येणाऱ्या 4 ट्रक चालकांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महसूल बुडवल्याचा ठपका ठेवत लाखोंचा दंड आकारण्यात आला आहे। गोंदियात वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आणखी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गडचिरोली देवरी मार्गावर वाघाची कातडी घेऊन जाणाऱ्या 3घांना रविवारी अटक करण्यात आली। त्यांच्या 6 साथीदारांना गोंदिया पोलिसांनी जेरबंद केलं। या अटकेमुळे वाघाच्या कातडीची तस्करी करणारा मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुणे बेंगलोर महामार्गावर वाहनधारकांना मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे। या आंतरराज्यीय टोळीतील हे 5ही आरोपी सराईत गुन्हेगार असून जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यांच्याकडून सोनं, मोबाईल आणि दुचाकी असा 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। चंद्रपूरवरून छत्तीसगड राज्यातल्या भिलाई इथं जाणाऱ्या वीज टॉवर उभारण्यासाठी शेकडो हेक्टरवरील मौल्यवान झाडांची कत्तल केली जाते। त्यामुळे देसाईगंज, कुरखेडा आणि कोरची तालुक्यातील कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे। या वृक्षतोडीसाठी एकाही गावाच्या ग्रामसभेची परवानगी घेतली नसल्याचं उघड झालंय। या टॉवर लाईनमुळे हजारो कुटुंब भूमिहीन होणार आहेत। नांदेड शहरातल्या तरोडा बुद्रुक भागात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आलाय। अंदाजे 25 ते 30 वर्ष वय असलेल्या या महिलेची गळा दाबून हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। घटनास्थळी चाकू, बिअरच्या बाटल्यांसह अन्य आक्षेपार्ह वस्तू आढळल्यात। पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत तातडीनं तपास सुरू केला आहे। कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूर ते तुळजापूर काढण्यात आलेल्या पायी यात्रेनं या मार्गावर मोठ्या प्रमाणावर कचरा साठलाय। परतीच्या वाटेवर असलेल्या बंकलगीच्या तरुणांनी हा सगळा कचरा स्वच्छ केला। तुळजापूर ते सोलापूर मार्गावर चालत या तरुणांनी ही स्वच्छता मोहीम राबवली। सोलापूर जिल्ह्यातल्या कटफळे गावच्या ग्रामस्थांनी जलसंधारणाचं काम हाती घेतले। लोकसहभाग, श्रमदान, लोकवर्गणीतून गावानं या कामाला सुरुवात केली आहे। पहिल्या टप्प्यात कासार गंगा ओढ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येत आहे। दुसऱ्या टप्प्यात गावच्या पंचक्रोशीतील कालबाह्य झालेल्या बंधाऱ्यांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे। पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावात ढोल ताशा वादनाची स्पर्धा घेण्यात येते। शहरातल्या धर्मवीर संभाजी उद्यानामध्ये पुढचे 3 दिवस ही स्पर्धा घेतली जाणार आहे। बेळगाव, निपाणी, कोल्हापूर इथल्या ढोल ताशा पथकांनी या स्पर्धेत भाग घेतला। इंग्रजांविरोधात लढा देणाऱ्या वीर राणी कित्तूर चन्नम्माच्या वीर ज्योतीचं बेळगावात आगमन झालंय। जिल्हाधिकारी एन जयराम यांनी या ज्योतीचं स्वागत केलं। बेलहोंगल इथल्या राणी चन्नम्माच्या समाधीस्थळापासून या वीर ज्योतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली।